नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता इकडे वल्लरी आणि इंद्रायणी देवासमोर हात जोडून प्रेरणाला शोधण्याचा मार्ग दाखव अशी प्रार्थना करू लागतात. आता इकडे अधोक्षज झोपलेला असतो. तितक्यात त्याच्यावर हल्ला झालेला आठवू लागतो. इंद्रायणी जेव्हा अधोक्षजच्या डोक्याला मार लागतो तेव्हा अण्णा केदारच्या गाडीमधून त्याला दवाखान्यात नेत असते. तेव्हा अधोक्षजनी अण्णा केदारची ती फरची टोपी तिथे पडलेली बघितलेली असते. हे जेव्हा अधोक्षजला आठवतं तेव्हा तो एकदम उठून इंद्रायणीला आवाज देऊ लागतो. आता इंद्रायणी आणि वल्लरी अधोक्षज जवळ पळत येतात. इंद्रायणी विचारू लागते की अधोक्षज तुला काय झालंय. तेव्हा अधोक्षज सांगू लागतो, तुला आठवतं का आपल्याला जेव्हा अण्णा केदार त्याच्या कारमधून घेऊन जात होता तेव्हा ती फरची टोपी तिथे पडलेली होती. याचा अर्थ तो अण्णा केदारच होता. तेव्हा वल्लरी म्हणू लागते, फक्त या एकाच गोष्टीमुळे तो अण्णा केदारच होता हे सिद्ध होत नाही. पुढे ती विचारू लागते की त्याच्यासोबत प्रेरणाही होती का. तेव्हा इंद्रायणीला आठवतं की ती जेव्हा त्या कारजवळ गेली तेव्हा अण्णा केदार तिच्याकडे पळत येतो आणि कारचा दरवाजा लावत म्हणतो की तुझं इथं काय काम आहे, तुझा नवरा आत ॲडमिट आहे. तेव्हा तिला गाडीची डिक्की उघडलेली दिसते. ही गोष्ट जेव्हा ती अण्णा केदारला सांगते तेव्हा तो जरा कावरा बावरा झाला होता. तेव्हा इंद्रायणी सांगते की तो मला म्हणाला त्याच्याशी तुला काय करायचंय, तू इथून जा असं म्हणत तो डिक्की बॅगने झाकू लागतो. आता वल्लरीला डाऊट येतो की त्या डिक्कीमध्ये नक्कीच प्रेरणा असेल. पुढे ती विचारू लागते, मला एक सांगा, त्याची भाषा खानदेशी टाईप होती का. तेव्हा इंद्रायणी आठवू लागते. तेव्हा तिला आठवतं की अण्णा केदार जेव्हा तिच्या समोर येतो तेव्हा म्हणतो, आता काय तू तुझ्या नवऱ्याचं ऑपरेशन करतीये का. ही भाषा त्याची एकदमच खानदेशी टोनमध्ये असते. तेव्हा इंद्रायणी आणि अधोक्षज दोघंही सांगू लागतात की हो, त्याचा बोलायचा टोन जरा वेगळाच होता. तेव्हा वल्लरी विचारते की त्याच्या हातात चांदीचं कडं होतं का. नीट आठवा. तेव्हा अधोक्षज आणि इंद्रायणी सांगू लागतात की हो, तो आमच्याशी जेव्हा बोलत होता तेव्हा त्याच्या हातात चांदीचं कडं दिसलं. आता यावरून तो नक्कीच अण्णा केदार होता हे जेव्हा वल्लरीच्या लक्षात येतं तेव्हा ती म्हणते की अण्णा केदार, आता मी तुला सोडणार नाही. आता इकडे प्रेरणासाठी अण्णा केदार वडापाव घेऊन येतो आणि तिला म्हणतो की घे हा वडापाव खा. तितक्यात रघु तिथे येतो आणि त्याला सांगू लागतो की ती मुलगी श्रीकला केव्हापासून इथे घिरट्या घालतीये. त्यावर अण्णा केदार म्हणतो, तिला डोकं नाहीये का, तिला एकदा सांगितलेलं समजत नाही असं म्हणत आता तो म्हणतो की मी जरा बघून येतो. आता श्रीकला बाहेरून आत डोकण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात तिथे अण्णा केदार येतो आणि तिला म्हणू लागतो, काय ग हे चित्रकला, तू अशी डोकून काय बघून राहिली, आत काय पिक्चर लागलाय का आणि केव्हापासून बघतोय तू इथे घिरट्या घालतीयेस. त्यावर श्रीकला म्हणते, एक तर माझं नाव चित्रकला नसून श्रीकला आहे. त्यावर अण्णा म्हणतो, कोणतीही कला असू पण तू इथे काय करतीये. तेव्हा श्रीकला त्याच्यावर ओरडत म्हणते, ए अण्णा, तुला मी शेवटचं सांगतीये, तू माझी मदत घे आणि डोकं शांत ठेवून विचार कर. त्यावर अण्णा केदार हसू लागतो आणि तिला म्हणतो, मी आणि तुझी मदत. अण्णा केदार म्हणतात मला एकदा सांगितलं ना, मला तुझी मदत नकोय. त्यावर श्रीकला म्हणते, हे बघ, तुझ्यासारख्या रानरेड्याला एक ना एक दिवस माझी मदत ही घ्यावीच लागेल. त्यावेळेला तू स्वतःहून येऊन माझ्या पायावर डोकं ठेवशील एवढं लक्षात ठेव असं म्हणून आता श्रीकला तिथून निघून जाते. तेव्हा अण्णा केदार विचार करू लागतो की ही श्रीकला केव्हापासून माझ्या मागे का लागली आणि इथे का घिरट्या घालत होती. जेव्हा तो डोकून बघतो तेव्हा त्या फटीतून त्याला सगळं काही दिसत असतं. आता इकडे प्रेरणाचा पत्ता अजूनही मिळालेला नसतो. त्यामुळे अजित खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते की आपल्याला काहीही करून प्रेरणाला लवकरात लवकर शोधावं लागेल. माहीत नाही त्या अण्णाने तिचे काय हाल केले असतील. तेव्हा अजितचा पेशंट संपतो आणि तो जोरात ओरडू लागतो, अरे काहीतरी करा ना, माझ्या प्रेरणाला शोधून काढा असं म्हणत अजित रडू लागतो. तेव्हा वल्लरी म्हणते, अजित भाऊजी, तुम्ही असा धीर सोडू नका. आता यावर एकच उपाय. जशी वाघाची शिकार करण्यासाठी शेळी बांधावी लागते तसंच आता कोल्ह्याची शिकार करायला लांडगा पकडावा लागेल. त्यामुळे आता वल्लरी पुष्पाला जेलमधून सोडून आणते आणि घरात आणून खुर्चीला बांधून ठेवते. आता तिथे जेव्हा श्वेता
इंद्रायणी आणि अधोक्षज येतात तेव्हा श्वेता विचारू लागते, हिला इथे का आणलंय? तेव्हा वल्लरी सांगते की आता हीच आपल्याला प्रेरणाचा पत्ता सांगेल. त्यावर श्वेता म्हणते, ही बाई आणि आपल्याला पत्ता सांगेल, माहीत नाहीये का ही बाई कशी येते? तेव्हा वल्लरी तिला म्हणते की मला चांगलंच माहितीये की हिच्या तोंडून कसं वधवून घ्यायचं ते. असं म्हणत आता वल्लरी तिला विचारू लागते, मुकाट्याने सांग की अण्णा केदारने प्रेरणाला कुठे डांबून ठेवलंय ते. पण पुष्पा मात्र तोंड उघडायला तयार नसते. तेव्हा इंद्रायणी वल्लरीला म्हणते की आल्यापासून तुम्ही मला काहीच काम दिलं नाहीये, तेव्हा हे काम मला द्या. तेव्हा वल्लरी म्हणते, बरोबर म्हणतीये इंद्रायणी. आता शाळेत जसे इंद्रायणी तिच्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी केलेल्या चुका कबूल करून घेते, तसंच आता ती पुष्पाला विचारू लागते, अण्णा केदारचा अड्डा कुठे आहे ते सांग. पुष्पा अजूनही काही बोलायला तयार नसते. त्यामुळे इंद्रायणी खानकन एक तिच्या कानाखाली लावते. तेव्हा पुष्पाला राग येतो आणि ती जोरात ओरडत म्हणते, तुम्ही काहीही केलं तरी मी सांगणार नाही. त्यामुळे आता तेजाई म्हणते की माझ्या हातालाही जरा खाज सुटलीये, मलाही चान्स द्या. असं म्हणून तेजा आणि त्यानंतर श्वेताही म्हणते की मी का मागे राहू. त्यानंतर श्वेता आणि वल्लरी सगळ्याच तिच्या कानाखाली देतात, पण तरीही पुष्पा काहीही सांगायला तयार नसते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, हे बघ पुष्पा, आता मी तुला शेवटचं विचारतीये. यानंतर मी तुझ्यावर अशा अशा केसेस करेल की तुला जामीन तर काय, तुला फाशीची शिक्षा होईल. तितक्यात अधोक्षज पुष्पाला म्हणू लागतो की बाई असून दुसऱ्या बाईच्या जीवाशी खेळायला तुम्हाला लाज नाही का वाटत? अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही सुधरा. हे बघा, तुम्ही जर सुधारलात तर देव तुमचं कल्याण करेल. हे ऐकल्यानंतर आता इंद्रायणीला काहीतरी आठवतं की अण्णा केदार म्हणत असतो की लवकर आवरा, मला कल्याणला जायचंय. तेव्हा इंद्रायणी वल्लरीचा हात धरून तिला बाजूला आणते आणि तिला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं इंद्रायणी, इथे काय चालू आहे आणि तुझं काय? तेव्हा इंद्रायणी वल्लरीला सांगते की अण्णा केदार कल्याणला जायचं असं म्हणत होता. आता वल्लरीला प्रेरणाचा ऍड्रेस मिळालेला असतो, त्यामुळे ती पुष्पाजवळ येऊन मुद्दामच म्हणू लागते, अण्णा केदारने प्रेरणाला कात्रजला लपवून ठेवलाय, हा पत्ता आम्हाला मिळालाय. आता तूच सांग की त्याने प्रेरणाला कात्रजला नेमकी कुठे ठेवलंय. आता हा पत्ता खरा नसल्याने पुष्पा त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागते. तेव्हा वल्लरी आणि इंद्रायणी पुन्हा एकदा पुष्पाच्या कानाखाली लावत तिला विचारू लागतात. तेव्हा तिच्या तोंडातून निघून जातं की त्याने प्रेरणाला कात्रजला ठेवलेलं नसून कल्याणला ठेवलंय. पुढे वल्लरी विचारू लागते की आता सांग कल्याणला कुठे, नाहीतर मी तुझ्यावर केसेस करून तुला फाशीची शिक्षा देईन. आता मात्र पुष्पा खूप घाबरते आणि वल्लरीला म्हणते की मी सगळं काही सांगते. आता पुष्पाने सगळ्यांसमोर खरं काय ते कबूल केलेलं असतं. अशा प्रकारे आता अण्णा केदारने प्रेरणाला कुठं डांबून ठेवलंय त्या अड्ड्याचा पत्ता आता मिळालेला असतो. त्यामुळे सगळेजण प्रेरणाला शोधायला कल्याणला निघतात. आता तिथे पोचल्यानंतर एका चहाच्या टपरीवर मनोज जुन्या राईस मिल बद्दल विचारू लागतो. त्यावर तो चहावाला जरा आश्चर्याने विचारतो, पण त्या पडक्या मिलचा पत्ता तुम्हाला कशासाठी हवाय? तेव्हा मनोज त्याला रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो की आमचं काम आहे, प्लीज आम्हाला तो पत्ता सांगा. तेव्हा तो चहावाला तो पत्ता त्यांना सांगतो. तेव्हा तिथे रघु उभा असतो आणि तो लगेचच अण्णा केदारला कॉल लावतो. आता इकडे अण्णा केदार प्रेरणाला लावण्यासाठी ताटात हळद घेऊन येतो. तितक्यात त्याचा फोन वाजू लागतो. आता अण्णा केदार रघुचा फोन उचलतो. तेव्हा रघु त्याला सांगू लागतो की प्रेरणाचा नवरा आणि तिच्या मैत्रिणी इथं येऊन पोहोचल्या आहेत, त्यामुळे तुम्ही लवकरच तुमचा गाशा गुंडाळा आणि तिथून पळून जा, नाहीतर तुमचं आज काही खरं नाही. हे ऐकल्यानंतर आता अण्णा केदारला चांगलाच घाम फुटलेला असतो. त्यामुळे आता तो रघुचा फोन कट करून प्रेरणाला म्हणू लागतो की तुझ्या मैत्रिणी माझा काही पिच्छा सोडायला तयार नाहीये, चल लवकर, आता आपल्याला इथून निघायला पाहिजे. तेव्हा प्रेरणा जोरजोरात हसू लागते. त्यामुळे आता अण्णा केदारला आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते, ए अण्णा, घाबरलास का? काय म्हटले होते मी, माझ्या मैत्रिणी मला सोडवायला इथे नक्कीच येतील. बघ आता त्या इथपर्यंत पोहोचलाय. तेव्हा अण्णा केदार तिला म्हणू लागतो, तुला काय वाटलं मी काय तुझ्या मैत्रिणींना घाबरतो का? येऊ देस त्यांना, मी एकटाच त्यांना काफी आहे. हे सगळं बोलत असताना आता मनोज, वल्लरी, अजित आणि तेजा तिथे येतात.
आणि प्रेरणाला आवाज देऊ लागतात. आता प्रेरणा खूप खुश होते. प्रेरणा आता काही बोलणार तितक्यात अण्णा केदारने त्याच्या हाताने प्रेरणाचं तोंड बंद केलेलं असतं. आता प्रेरणापर्यंत तिच्या मैत्रिणी पोहोचलेल्या असतात. अण्णा केदार अजूनही आत असतो, त्यामुळे काय करावं हेच त्याला सुचत नसतं. तेव्हा तो प्रेरणाच्या तोंडावरती स्प्रे मारून तिला बेशुद्ध पाडतो आणि म्हणतो की तू जर माझी झाली नाही तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही. असं म्हणत तो तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळू लागतो. तितक्यात तिथे श्रीकला त्याला येताना दिसते आणि समोर पाय करत म्हणते की आता माझ्या पायावर तुला डोकं ठेवावंच लागणार. काय म्हटले होते मी. तेव्हा आता अण्णा केदारचा नाईलाज होतो आणि तो श्रीकलाची मदत घेतो. आता श्रीकला आणि अण्णा प्रेरणाला उचलून तिथून बाहेर काढतात आणि गाडीत बसून घेऊन जात असतात. तेव्हा मनोज आणि अजित त्यांच्या मागे पळत जातात, पण तोपर्यंत त्यांची गाडी तिथून निघून गेलेली असते. पण जाता जाता अण्णाने त्या गाडीत असलेली एक लाल पिशवी गाडीच्या बाहेर फेकलेली असते. इकडे वल्लरीला प्रेरणा आणि अण्णाच्या लग्नाची पत्रिका जेव्हा सापडते तेव्हा ती अजितला आणि मनोजला येऊन दाखवते आणि म्हणू लागते की आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अण्णा काहीही करू शकतो. आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधावा लागेल. आता इकडे इंद्रायणी, अधोक्षज आणि श्वेता खूप टेन्शनमध्ये असतात. तितक्यात डोरबेल वाजते. त्यामुळे श्वेता दरवाजा उघडायला जाते आणि सगळ्यांना विचारू लागते की प्रेरणा कुठे आहे. तेव्हा सगळेजण खाली मान घालून उभे राहतात आणि आत येऊन झालेली सगळी हकीकत सांगू लागतात. तितक्यात इंद्रायणीचे लक्ष मनोजच्या हातात असलेल्या लाल पिशवीकडे जातं. त्यामुळे आता इंद्रायणी आणि अधोक्षज ती पिशवी खोलून बघतात तर त्यात पैसे असतात. तेव्हा ते सांगू लागतात तर आम्ही शाळेसाठी जमा केलेले पैसे आहेत, पण हे अण्णा केदारकडे आलेच कसे. तेव्हा वल्लरी म्हणते याचा अर्थ तो गुंड अण्णाशी मिळालेला आहे. तर म्हणजे अण्णा केदारचे कुठपर्यंत धागेदोरे असतील सांगता येत नाही. तेव्हा इंद्रायणी तिला म्हणू लागते पण त्या गुंडांचा आणि आमचा किंवा अण्णा केदारचा काहीच संबंध नाहीये. आता इकडे श्रीकलाने अण्णाची मदत केल्यामुळे अण्णा तिच्याशी हात मिळवणी करतो. तेव्हा श्रीकला त्याला म्हणते जशी मी तुझी मदत केली तशी तुलाही माझी मदत करावी लागेल, ती म्हणजे इंद्रायणी आणि अधोक्षजला संपवून. हे ऐकल्यावर आता अण्णा तिला म्हणतो की केली, तुझं काम झालंच समज. थोड्या वेळाने अण्णा केदार मेहंदीचे 2 कोन घेऊन येतो आणि प्रेरणाच्या हातावर मेहंदी काढू लागतो. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते की बस 2 कोनच, त्याबरोबर बांगड्याही आणायच्या होत्या तुझ्या हातात घालायला. तेव्हा अण्णा केदार तिच्यावर ओरडत म्हणतो ए प्रेरणा तू जरा जास्तच बोलतीये. तेव्हा प्रेरणा हसत म्हणते की हे तर काहीच नाहीये, अजून तर मी काय करणार आहे हे तू बघच. असं म्हणत आता प्रेरणा अण्णा केदारच्या तोंडावर थुंकते. त्यावेळेस अण्णा केदारचा तळपायाची आग मस्तकाला जाते. त्यामुळे आता अण्णा केदार मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करतो आणि प्रेरणाला बेल्टने मारू लागतो. आता प्रेरणा जोरजोरात ओरडू लागते. तेव्हा अण्णा केदार रघुला फोन करतो आणि त्याला सांगतो की हे रेकॉर्डिंग काहीही झालं तरी सकाळपर्यंत सगळ्यांनाच पोहोचलं पाहिजे. आता इकडे अजित जेव्हा तो रेकॉर्डिंग ऐकू लागतो तेव्हा मात्र त्याला खूप त्रास होत असतो आणि तो म्हणतो की माझी प्रेरणा जीवाच्या आकांताने ओरडतीये आणि मी हे रेकॉर्डिंग कसं ऐकू. तेव्हा अधोक्षज म्हणतो की प्लीज आपल्याला यातून काहीतरी क्ल्यू नक्कीच मिळेल, मला ते रेकॉर्डिंग पूर्ण ऐकू द्या. तेव्हा अधोक्षज पुन्हा ते रेकॉर्डिंग लावतो. तेव्हा त्याला भेळ विकणाऱ्याचा आवाज येऊ लागतो. तेव्हा तो इंद्रायणीला म्हणतो की तू ऐकलंस का, हा ओळखीचा आवाज आहे. तेव्हा इंद्रायणी म्हणते अरे अदू खरंच हा तर गंगेवरचा भेळवाला, कारण हा वेगळ्याच लईमध्ये भेळ विकत असतो. आता सगळ्यांना अण्णा केदारने प्रेरणाला कुठे लपून ठेवलं तो ॲड्रेस मिळतो, म्हणजेच नाशिक. तेव्हा मनोज म्हणू लागतो की आपल्याला आत्ताच्या आत्ता प्रेरणाताईंना शोधायला नाशिकला जावं लागेल. तेव्हा वल्लरी इंदू आणि अदूला म्हणू लागते की तुम्ही आधी त्या बिल्डरला जाऊन भेटा, इकडे मी पोलिसांना फोन करून त्यांची एक तुकडी मागून घेते. तेव्हा ते म्हणू लागतात की यापेक्षा प्रेरणाताईंना शोधणं जास्त महत्वाचं आहे. त्यावर वल्लरी म्हणते की शाळेची इमारत उभी राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही माझं ऐका. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.